परत एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला असा ब्लॉग असेल हा. आपण चाललो आहे गावी शो वाजवायला. सर्व म्हणजे लग्नाचे वगैरे कार्यक्रम आहेत तर आपण गावी चाललो आहे शो वाजवायला. आपले म्हणजे बुक आहेत लगातार. आपण 10 की 9 दिवस आपण बुक आहेत गावी. आता आम्ही लोक सर्व पोरं चाललो आहे बाईकवरून, म्हणून आम्ही लवकर निघालो इथून. मला 4 वाजता तिथे पोचायचं एरियात. सर्व पोरं बाईक काढतात म्हणजे यांच्याकडे गाड्या आहेत त्यांचे. तर आता मी इथून जातो आहे पुढे. आता डायरेक्ट मी तुम्हाला घरून चालू नाही केला ब्लॉग, बाहेरून चालू केला आहे. कारण का घरी सर्व पसारा होता, माझी बॅग वगैरे पण भरली नव्हती. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला विरार स्टेशनला जाऊन भेटतो. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर काय करताय, लवकरात लवकर जाऊन करा. आणि इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करायला विसरू नका. भेटतो डायरेक्ट विरारला जाऊन. फायनली आपण ट्रेन पण पकडलं आहे, बसलो आहे ट्रेनमध्ये. आता बघू इथून कसं जायचं आहे. म्हणजे आता तर अजयचा पण फोन आला होता की लवकर आहे, आपल्याला लवकर निघायचं आहे म्हणून. आता बघूया, तिकडे जाऊनच समजेल आपल्याला कसं निघायचं. कारण का टेम्पो आता मेसेज पण आलं की आपला जो येणार आहे सामान वगैरे घेऊन जायला टेम्पो, तो पण 11 वाजता येणार. तर आता बघूया तिकडे जाऊन काय होतं काय नाही. आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो फक्त आणि फक्त ट्रॅव्हल ब्लॉग असेल आपला. फक्त आणि फक्त ट्रॅव्हल. जे आपली असली म्हणजे एन्जॉयमेंट चालू होणार आहे, असली शो चालू होणार आहे, असली धमाल चालू होणार आहे ती 2 तारखेपासून आहे. आता सध्या हा ट्रॅव्हल ब्लॉग असेल. इथून आम्ही लोक वालीला जाणार आहेत अजयच्या गावी. तिथे आपण थांबणार जोपर्यंत आपला टेम्पो येत नाही तोपर्यंत. तिथून मग आपण जिथे आपल्याला वाजवायचं त्या लोकेशनला जाणार. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट चर्चगेटला जाऊन देतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि लाईक करा. तुम्हाला माहिती आहे आपले ब्लॉग असले की धमादार आणि राडे तर कन्फर्म असतात. तर भेटतो मी तुम्हाला आता डायरेक्ट. फायनली मी चर्चगेटला पोचलो. शूट का नाही केला कारण का घाईत होतो. मला ऑलरेडी लेट झाला इथे पोचायला. ऑलरेडी लेट झाला आहे कारण का आपला 4चा टायमिंग होता आणि 4:30 होत आलेत. फोन पण करतायत पोरं. आता डायरेक्ट आपण अजयच्या घरी जाऊया कारण का त्याचे कालचे कपडे, कामाचे कपडे माझ्या बॅगेत राहिले होते. तर आता मी इथून अजयच्या घरी चाललो आहे. मग तिथून आपल्याला समजेल की कुठे भेटायचं कसं नाही ते. आणि फर्स्ट टाईम आपण गाडीने चाललो आहे सर्वजण गावी पोरं. म्हणजे फर्स्ट टाईम आपण गाड्या काढतो आहे एवढ्या लाँग रूटला. तर फुल मजा येईल कारण का राईड आम्ही म्हणजे एवढी लाँग राईड तर कधीच पोरांनी केली नाही. बाकी असे इथे तिथे तर खूप फिरलो आहे, पण आता एवढं लाँग राईडला मजा येईल. आणि त्यात आमच्या एवढ्या मोठमोठ्या बॅगा आहेत. माझीच वाटते यांच्यामध्ये सर्वात मोठी बॅग आहे. तर आता डायरेक्ट मी अजयच्या इथे जाऊन भेटतो तुम्हाला. 3 गाड्या आहेत आपल्या, 6 जण आम्ही निघतो आहे गाड्यावरती. जाधवची गाडी आहे, जाधवच्या गाडीच्या पाठी अनिकेत आहे, अजयच्या गाडीच्या पाठी मी आहे आणि ह्याच्या अंकुशच्या गाडीच्या पाठी अक्षय आहे. तर जाधवच्या एरियातून निघालो आहे. डायरेक्ट आता अजयच्या इथे जातो, तिथे जाऊन भेटतो तुम्हाला. काय आहे ते पुढचं तिथे जाऊन सांगतो मी तुम्हाला. तरी आपली बाईक राईड निघालेत सर्व जायला. हे बघा, तर डायरेक्ट पनवेलला स्टॉप नाही, आधी एक पेट्रोल पंपचा स्टॉप आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट पनवेलला. पेट्रोल पंपला भेटतो डायरेक्ट तुम्हाला. आम्ही पेट्रोल पंपवरून पण निघालो आता. चूक लावून मोठा मारणार आहे जाधव त्याचा. आता इथून डायरेक्ट पनवेलला स्टॉप. पेट्रोल वगैरे टाकलाय, डायरेक्ट पनवेलला स्टॉप. आता टाक्या सर्वांनी फुल केल्यात. भेटतो आता डायरेक्ट पनवेलला जाऊन तुम्हाला. आमचा ड्रायव्हर सेफ ड्रायव्हर आहे, बाकीचे भेंचून रायडर आहेत सर्व. म्हणून मी सेफ गाडीवरती बसलोय. सर्वात सेफ गाडी आहे. आपण पनवेलला पोचले. पहिली गाडी आमचीच पनवेलला आले बघा. आम्ही दोघंच पनवेलला आलो. बाकी 2 गाड्या त्यांचा काहीतरी शॉर्ट झाला म्हणून ते लोक चेंबूरच्या इथेच अडकलेले. तर अजूनपर्यंत कुठे आहेत काय माहिती. कुठे आहेत? हां, आत्ताशी वाशीला पोचलेत. म्हणजे अजून 1 तास, अर्धा तास अजून. म्हणजे 7:30पर्यंत ते लोक इथे येतील. नंतर मग चूक लागा की आम्ही त्यांच्यावरती, कारण आम्हाला बैलगाडी बोलले होते ते लोक. आता भेटतो ते लोक आल्यावरती. बरं आलेत. आता वाजलेत 7:30 आणि आम्ही आता निघालो इथून. म्हणजे आम्ही थांबलेलो जरा नाश्ता वगैरे करायला. नाश्ता वगैरे केला. तर नाश्त्याच्या चक्करमध्ये ब्लॉग शूट करायचं विसरून गेलो. आता चाललो हे लोकांच्या कथा ऐकूया. आता काय यांना लेट झाला वगैरे ते सांगतील ते लोक. भेटतो आता डायरेक्ट त्यांच्यासोबतच. काय यांचा प्रेम कथा. भाऊ काय झालं गाडीचा? नाईट लूज झालेला. ती बघा, एक गाडी तिकडे गेली ती बघा. काय झालं? 1 नंबर.
आमच्या आधी पुढे गेलेले आणि हे लोक अजून पण आता एवढं लेट पनवेलला आले. ते बघा एक गाडी इथे आहे. डाकू बघा डाकू हा बघा डाकू बघा. भाऊ काय झालं काय भाऊ काय बोलशील तुझा मारली मग आता काय कुठवत जायची गाडी परत नवड्या आम्ही तिथे खाऊन मोकळे झाले. आता डायरेक्ट इथून रोवा आता रोवा आम्ही फुल नाश्ता बिस्टा करून मोकळे आहेत. डायरेक्ट रोवा थर्ड स्टॉप ना आपला मुतारी ब्रेक. हे बघा ह्याचा बाप जर ब्लॉग बघत असेल तर व्हिडिओ पाठव, व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठव. मी पर्सनल व्हिडिओ कट करून पाठवतो मी तुला. घेऊन त्याच्या लायकीचा घेऊन जाईल. पनवेलचा रस्ता नाही माहिती. भावाने एकाची गाड्या मारली आहे. भाव गाडीवरती एवढं जोरात शिव्या मला ऐकायला अजय क्लिअर शिव्या ऐकलं की नाही आपण. काय आला आता कुठे पोचलो? कासूला पोचले. आता किती तास आहे अजून? आता नागोत नाही. अर्धा तासात घरी. 100 आणि 70. आम्ही 70ला पळतोय. हे 100 मारतायत. आमच्यात केवढं दम नाही. आम्ही आरामात येऊ. आता डायरेक्ट रोवा शाळाला ना आतून जाऊया. नागोट नाही होत रोहा नागोट नाही होतून जाऊया. रोवा रोवाला फिरून जायला लागेल. अजून डिसाईड नाही झालंय कुठे कसं जायचं. मी पण तेच बोललो नागोटनातून जाऊ आतून. तेरा क्या कहना है? खिंडी मध्ये यायचं ना. खिंडीमधून जायचंय नागोट ना खिंडी. मग चला पुन्हा पण चला. अरे पण माझ्या ड्रायव्हरला रस्ता नाही माहितीये. ड्रायव्हर आपण काय पाय आपला. आता परत राईड चालू. भेटतो आता डायरेक्ट जिथे थांबू तिथे परत. हे आमचा स्पीकर दे भावा गाणे ऐकायला आम्हाला. भेटतो आता डायरेक्ट नंतर पुढे.